नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला माझ्या आजीच्या पद्धतीने मिक्स डाळीचे सांडगे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तसेच सांडगे बनवण्यासाठी डाळी कोणकोणत्या घ्याव्यात, तसेच त्या किती प्रमाणात घ्याव्यात हे सर्व येथे सांगितलेले आहे। तसेच सांडगे कसे तोडायचे हेही आजीने ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। हे सांडगे कडकडीत उन्हामध्ये वाळवले तर ते वर्षभर आरामात टिकतात। चला तर मग सांडग्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्स डाळीचे सांडगे बनवण्यासाठी 1 वाटी मटकीची डाळ, पाऊण वाटी हरभरा डाळ व अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। मी सांडगे बनवण्यासाठी ह्या 3 डाळी घेतलेल्या आहेत। आता मी येथे एक ताट घेऊन ताटामध्ये रुमाल पसरून त्यावर मी डाळ ओतून अशा प्रकारे पुसून घेत आहे, जेणेकरून डाळीला जी काही पावडर लावलेली असते ती अशा प्रकारे पुसल्यामुळे निघून जाते। येथे मी 3 डाळी व्यवस्थित पुसून ताटामध्ये पसरून ठेवलेल्या आहेत। मी ह्या डाळी एका ताटामध्ये ओतून मिक्स करून घेतलेल्या आहेत। आता मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घालून ही डाळ बारीक करून घेत आहे। डाळ ही अशा प्रकारे बारीक करायची, रवाळ जास्त पिठासारखीही बारीक करायची नाही। मी येथे थोडे सांडगे बनवत असल्यामुळे मी ही डाळ मिक्सरमध्येच बारीक केलेली आहे। तुम्ही जास्त बनवत असाल तर पिठाच्या गिरणीतून रवाळ दळून आणू शकता। आता मी बारीक केलेली डाळ एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता मी ह्याचे सांडग्यासाठी पीठ मळणार आहे। त्यासाठी मी ह्यामध्ये प्रथम 1 चमचा कलरसाठी अंबारीचं लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा हिंग, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी येथे ठेचून घेतलेल्या आहेत। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ह्यामध्ये तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेत आहे व मिक्स करून झाल्यावर मी ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेत आहे। हे पीठ मळताना जास्त घट्टही मळायचं नाही व जास्त पातळही नाही, अशा प्रकारे मळून घ्यायचे। इथे पीठ व्यवस्थित मळून झालेले आहे। आता मी हे पीठ साधारण 1 ते 1.5 तास असे झाकून भिजवण्यासाठी ठेवून देत आहे। पीठ असे भिजवून ठेवल्यामुळे सांडगे तोडताना ते व्यवस्थित तुटले जातात, म्हणून पीठ हे मळून झाल्यानंतर किमान 1.5 तास तरी व्यवस्थित भिजवून ठेवावे। आता साधारण 1.5 तास झालेला आहे। हे पीठ असेच ठेवलेले होते, हे छान भिजले गेलेले आहे। आता माझी आजी इथे तुम्हाला सांडगे तोडून दाखवत आहे। पाण्याचा हात घेऊन थोडेसे पीठ घ्यायचे व पाचीबोटाच्या साहाय्याने अशा प्रकारे बारीक बारीक सांडगे तोडून घ्यायचे। सांडगे घालताना तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर घालू शकता किंवा सुती कपड्यावरही घालू शकता। आजीने येथे ताटामध्ये सांडगे तोडलेले आहेत, कारण आजी हे सांडगे दुपारी तोडत होती तेव्हा ऊन भरपूर होते, म्हणून तिने हे सावलीमध्ये बसूनच सांडगे अशा प्रकारे ताटामध्ये तोडलेले आहेत। इथे सर्व सांडगे तोडून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता 2.5 वाटी डाळीमध्ये आजीने येथे एवढे सांडगे तोडलेले आहेत। हे सांडगे तोडून झाल्यावर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। सांडगे इथे वाळले गेलेले आहेत। मी ते उलताण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता पिठामध्ये किंवा ताटाला सांडगे तोडताना कुठेच तेलाचा वापर केला नव्हता, तरी हे सांडगे पटकन निघतात। तेलाचा वापर न करताही अशा प्रकारे व्यवस्थित सांडगे बनू शकतात। येथे आपले खमंग व खुसखुशीत असे मिक्स डाळीचे सांडगे तयार आहेत। ह्याची भाजी खूप छान लागते। तुम्ही ती सुकी किंवा पातळ अशी कोणत्याही पद्धतीने बनवू शकता, खूप छान लागते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।